नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजना या जिल्ह्यातील 27,000 लाडक्या बहिणीचे 1,500 रुपये बंद. काय आहे यामागचे कारण, चला बघूया. आणि व्हिडिओ बघण्याच्या आधी लाईक आणि कमेंट्स आणि सबस्क्राईब करा. राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील तब्बल 27,317 महिलांना या योजनेमधून वगळण्यात आले असून त्यांचा 1,500 रुपयाचा मासिक लाभ आता कायमचा थांबवण्यात आला आहे. काय आहे लाडकी बहीण योजना? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना सुरू केलेली ही योजना जून 2024 मध्ये सुरू झाली होती. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 थेट त्यांच्या बँक खात्यात दिले जात होते. या योजनेचा प्रत्यक्ष लाभ जुलै 2024 पासून सुरू झाला होता आणि आता योजनेच्या 12 हप्त्यांचे वितरण पूर्ण झाले आहेत. यातील शेवटचा हप्ता म्हणजे जून 2025 चा हप्ता तो नुकताच जुलैच्या पहिल्या आठवड्यात जमा करण्यात आला आहे. पण मग एवढ्या महिलांना योजनेतून वगळण्यामागचं कारण काय? शासनाच्या तिजोरीवर मोठा भार पडत असल्यामुळे आता योजनेत पात्रतेसाठी अधिक काटेकोर निकष लावले जात आहेत. यामध्ये विशेषतः यवतमाळ जिल्ह्यातील 27,000 हून अधिक महिलांचे अर्ज तपासले गेले आहेत आणि पुढील कारणामुळे त्यांना वगळण्यात आले. घरात ट्रॅक्टर वगळता कोणतेही 4चाकी वाहन असलेली कुटुंबे, आयकर भरणारे लाभार्थी, नमो शेतकरी सन्मान योजनेचे लाभार्थी, संजय गांधी निराधार योजनाचे लाभार्थी, एकाच कुटुंबातील अनेक अर्जदार असलेले लाभार्थी या सर्व कारणांमुळे संबंधित महिलांना आता या योजनेचा लाभ मिळणार नाही आणि 1,500 रुपयांचा मासिक निधी थांबवण्यात आला आहे. पुढील हप्ता मिळेल का? योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता अद्याप प्रक्रियेत असून तो जुलैच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात पात्र महिलांच्या खात्यात जमा केला जाईल, अशी माहिती मिळते. मात्र ज्या महिलांचे नाव या नव्या यादीतून वगळले गेले आहे त्यांना पुढील हप्ता मिळण्याची शक्यता नाही. महत्त्वाची सूचना, महिलांनी आपली पात्रता पुन्हा तपासून घ्यावी आणि जर अयोग्यपणे वगळले गेले असल्याचे वाटत असेल तर स्थानिक महसूल कार्यालयापाशी अथवा महिला व बालकल्याण विभागाशी संपर्क साधावा. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटले? जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक आणि कमेंट्स आणि शेअर करा. नक्की.